येणारे 18 बॉल आणि 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र बॅटरच्या बॅट मधून येतोय. खरपूस समाचार घेणारा लॉंगेस्ट सिक्सर आतापर्यंतचा. इथे दमदार हजेरी लावत षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले, जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना केली जाणारी बॅटिंग. तदनंतर आपण पाहतोय विजय नावाचा हा गोलंदाज आहे, ज्याने पहिलं षटक विश्वासाने मैदानात फेकलं. 14 धावा जरूर खर्च केल्या, परंतु द्वितीय षटकाचा विचार करायला गेला जिथे 8 धावा आल्या होत्या, त्या मात्र अनंतच्या गोलंदाजीवरती. अशा परिस्थितीत संघनायकांनी दिलेला विश्वास यावेळी मात्र जपता आला नाही पहिल्याच बॉलवरती विजय या गोलंदाजाला. आणि आता त्याच्याच पहिल्या बॉलवरती येतोय हा षटकार. बॅटर आपण पाहतोय सध्या रोहिदास बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय विजयचं पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. चला स्पीड अप करा प्लीज. सावले टीम आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय वारे टीम. चांगला फटका पुन्हा एकदा पाहतोय अलॉंग दी कार्पेट. डीप एक्स्ट्राचा खेळाडू बॉल कलेत जरूर येईल. त्यानंतर मात्र सिंगल यावेळी कंप्लीट झाली आहे. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय टोटल काहीशी पुढे सरकते 29 या आकड्यावरती. 29 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अद्यापपर्यंत एका विकेटचं नुकसान आपल्याला पाहायला मिळालंय. अमर नावाचं वादळ शांत केलं, परंतु यामुळे या जमेची बाजू महत्वाची. रोहिदास आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय कैलास. चांगली झेल यावेळी परतावं लागलंय बॅटर कैलासला, ज्याच्या बॅटमधून षटकार जरूर आला होता, परंतु तोच कैलास परतीचा प्रवास जरूर करेल. गोल्डन स्टार दैवली आपण तयारीत राहा. विनंती असेल विनिंग टीम समेत आपल्याला मॅच खेळायची. तो सामना 4 षटकांचा असेल. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय ओमकार. 31 नंबरची जर्सी आहे, परंतु या आकड्यांची एक बरीच मोठी एक खासियत आहे. हे आकडे इंटरनॅशनल लेवलला लकी आकडे समजायचे. प्रत्येक टी शर्ट वरती वेगवेगळे नंबर असायचे आणि तीच क्रेज सध्या अजूनही टेनिस जगतात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळी मात्र विजय आहे. आता गोलंदाजी चांगली कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला बॉल. वॉट अ बॉलिंग अटॅक. प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. जितक्या ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, हवेत वार केलाय, फुका गेला मी तर म्हणेल, कारण बॉल सरळरित्या कीपरच्या हातात विसावलाय. डॉट बॉलची संगता करतोय गोलंदाज विजय. आपण पाहतोय षटकार काऊन इतकं दैदिप्यमान कमबॅक त्याच्या गोलंदाजीत पाहायला मिळतंय. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र गोलंदाजी केली आहे आणि या क्षणी आपण पाहतोय इथे बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल 4 धाव्यांसाठी. इथे आणखी एक दर्जेदार चौकार. सामन्यातली हवा आता गुल व्हायला सुरुवात झाली आहे. या चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली अद्यापपर्यंत 33 या आकड्यावरती. 33 रन्स स्कोर बोर्ड. जीवाचा आकांत चालू आहे, परंतु फिल्डिंग मध्ये तितकीच तफावत वारे टीम. मला वाटते मागच्याच हप्त्यामध्ये वारे टीमने एक चांगला दैदिप्यमान यश संपादन केलं होतं, परंतु यावेळी मात्र इथे जरूर मैदानात चुकी होती आहे फिल्डिंगच्या बाजूने. चौकार आला, त्यानंतर शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. आपण पाहतोय 33 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे ती सावले टीमने. चांगला फटका यावेळी बॅटरच्या बॅट मधून आलेला खणखणीत दर्जेदार सिक्सर आपण पाहतोय. मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्लिअर करत असताना अगदी काऊ कॉर्नरला फेस करतोय तो हा बॅटर. षटकाराला षटकाराच्या मदतीने टोटल मात्र 39 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आता 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. 44 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. वारे त्याच्या विरोधात सावले टीम आपल्याला मैदानात पाहायला मिळते. प्रयाग आपण पाहतोय आता गोलंदाजीला. फारच चांगला मी तर म्हणेला बिरदोलीच्या मैदानावरती सुद्धा एक चांगली जमेची बाजू होती, ती म्हणजे वारे टीमची बॅटिंग. परंतु ती बॅटिंग या मैदानावरती दिसली नाही. त्यानंतर आलेली गोलंदाजीची धार, परंतु थोड्याशा अंशी पराभवाला तिथे सुद्धा सामोरं जावं लागलं होतं. परंतु आता मैदान वेगळं आहे, स्पर्धा वेगळी आहे, समोर वेगळी टीम पाहायला मिळते सावले टीम.
त्रिपलाची दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय. प्रयागने पहिल्याच बॉलवरती साध्य केलाय. परतावं लागेल या फलंदाजाला. विकेट नंबर दुसरी या ठिकाणी तिसरी प्राप्त होते. 3 विकेटचं नुकसान पाहायला मिळतंय अद्यापपर्यंत. विनोद न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. मिलिंद सामना फार चुरशीचा होता, परंतु इथे शेवटच्या बॉलवरती शौकाराने षटकारच्या आले विजयच्या गोलंदाजीवरती तिथे मात्र तफावत मिटली गेली. आणि यावेळी मात्र आता प्रयाग गोलंदाजी करतोय. फार उशिराने मैदानात प्रयागला दाखल केलं गेलंय. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर अगदी ही धावसंख्या फार कमतरते. आता बॉल गणित चित्र वेगळं आहे, कारण आता 11 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कोणाचं पारडं जड होईल सांगता येत नाही, परंतु इथे सध्या परिस्थिती वारे टीमच्या विरोधात जरूर पाहायला मिळते. आउटसाइड द एक्स्ट्रीमिटीज वाईड. वाईडच्या मारण्या अतिरिक्त बोनस धावपळकावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रयाग सिद्ध झालाय. फटका जरूर सजवला जातोय. यावेळी मात्र सिंगल कंप्लीट होईल. प्रयत्न केले जात आहेत. पंबल पाहायला मिळाला आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. अँगल कुठेतरी बदलला होता प्रयागने, परंतु लक्ष फार लांबणीवर आहे. आता हा चांगला फटका आहे. इथे मात्र विजय फटका होऊ शकतो. सिंगल तर कंप्लीट झाले. दुसरी साठी प्रयत्न आणि इथे विजयी धाव. अगदी सावले टीम या ठिकाणी विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन आणि त्याच समयात वारे टीम आपलं गोड गोड कौतुक. या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय सावले टीमचा कॅप्टन आणि त्याच समेत रायझिंग स्टार दैवली टीम गोल्डन स्टार. चला टॉस साठी आपण दोन्ही टीम टॉस साठी या. टॉस केला जाईल आणि त्वरित 4 षटकांचा सामना आपल्या भेटीला येईल. रोहिदास ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला रोहिदास आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. चला रोहिदासनी ही ट्रॉफी डेडिकेट केली प्रथमेश साठी. प्रथमेश या आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी. चला टॉस पण करून घ्या मान्यवर.
चला दैवली टीम टॉस जिंकले. फिल्डिंग लावा लगेच, फिल्डिंग लावा लगेच, विलंब नकोय. 4 ओव्हरची मॅच आहे. गोल्डन स्टार दैवळे आणि त्याच्या विरोधात सावली टीम आपल्याला पाहायला मिळते. चला जाऊयात मॅच कडे. अर्थात 4 ओव्हरची मॅच आहे. स्पीडअप करा जरा आपण. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच गोल्डन स्टार दैवळे आणि त्याच्या विरोधात सावली टीम आपल्याला पाहायला मिळते. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला आली आहे. टॉस जिंकला होता मात्र गोल्डन स्टार दैवली टीमने आणि स्वीकारलं फिल्डिंग तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे ते मात्र सावली टीमला. सलामीची जोडी मैदान सावली टीमची अमर आणि रोहिदास, तर गोलंदाजीला नितीन ज्याने मगाचा सामना आपल्या गोलंदाजीने गाजवलाय. पहिला बॉल
चांगले गोलंदाजी, अगदी सावध पावित्र्याचा इशारा मी पहिल्याच बॉल पडण्याआधी अमरसाठी जरूर प्रस्थापित केला होता. म्हटलं होतं की पहिली मॅच गाजवणारा हा गोलंदाज आहे. अचूक टप्प्याचा वेध त्याच्याकडे आहे आणि सरळरित्या बॉल कीपरच्या हातात पाहायला मिळाला. एक अमरच्या माध्यमातून लेझी क्रिकेट सुद्धा मैदानात प्रस्थापित केलं जात होतं. डॉटची संगता केली. राईट ओव्हर दी विकेट. अगदी गोलंदाजी करत असतानाच झालेल्या चुका, परंतु त्यानंतर शेवटच्या क्षणाला अडवला जाणारा हा फटका आणि या क्षणी मात्र 3 धावा कंप्लीट होतील. बॅटकट आहे का ऑफिशियल? 3 धावा धावफलकावरती जरूर येतील आणि या धावसंख्येचा विचार करायला गेलं तर मात्र टोटल धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय. तो मात्र या बॉलवर पहिला बॉल डॉट आला. बॅटर रोहिदास आता स्ट्राइक वरती आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून बॉलिंग अटॅक अप्रतिम. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. बॅटन पायाच्या मधून पॅड आणि बॅट मधून जरूर बॉल पाहायला मिळाला. अगदी आपण पाहत होतो ना, सुंदर गोलंदाजी होती. चला ऑफिशियल मॅच चालू करा आपण. हा बॉल येतोय डॉट. डॉटची संगता सध्या गोलंदाज नितीन मैदानात करताना दिसून येते. चांगला फटका यावेळी स्क्वेअर लेग रिजन. बॉल जाईल तो मात्र 4 धावांसाठी चौकार. रोहिदासच्या बॅट मधून आलेल्या या 4 धावा आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आला, तदनंतर 3 धावा अमर दुलेच्या बॅट मधून पहिल्या, तदनंतर मात्र डॉट, पुन्हा एकदा चौकार रोहिदासच्या बॅट मधून. चांगला बॉल. यावेळी मात्र डॉट बॉलची संगता केली. हा बॉल सुद्धा डॉट येतोय. षटक संपल्याचा पंचांचा निर्बाळा येतोय आणि 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी, एक इकॉनॉमिकल स्पेल सध्या मैदानात हाताळला गेलाय. चला दोन्ही टीम, दैवली टीम, डोंट वेस्ट टाइम प्लीज. चला टीम मीटिंग नकोय सातत्यपूर्ण. हे बऱ्याचशा अंशी माहिती आहे, शॉर्ट टर्म क्रिकेट आपण सातत्यपूर्ण खेळत असतो आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर 5 ओव्हरमध्ये आपले 4 बॉलर ठरलेले असतात. कोणत्या बॉलरला कधी द्यायचं हेही सध्या गणित चाललेलं आहे. कधी कधी आता कॉमेंटेटरकडे तुम्ही इतिहास विचारायला गेले ना तर बऱ्याच जणांना आता पाठांतर झालेलं आहे की कोणत्या नंबरला कोणता बॉलर येईल, कोणत्या नंबरला कोणता बॅटर येईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 7 धावा
या धावफलकावरती लागल्या गेल्यात. सांगे कोड्यातला दुसरा षटक. तेजस आपण पाहतोय सध्या गोलंदाजीला आहे. चांगला फटका वाईट बॉलला छेडलाय करा, परंतु इथे डीप एक्स्ट्राच्या डोक्यावरून बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल जाईल 4 धावांसाठी. चौकार. अमरच्या बॅटमधून या 4 धावा पाहायला मिळाल्यात. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या नेतेने गोलंदाजाने, परंतु इथे मात्र गोलंदाज तेजसला पहिल्याच बॉलवरती एक आसमानी ताकद दाखवण्याचा प्रयत्न अमरचा. राईट हँडेड बॅटर आहे, परंतु सध्या मैदानात चौकेर पटकेबाजी करण्याचा मनसुबा जरूर घेतलाय. इथे बॅटची कडा जरूर आली होती, त्यानंतर मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप जरूर झाला आणि सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय टोटल काहीशी पुढे सरकले, जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर दी विकेट, आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. पहिलाच बॉल मी तर म्हणेल चुकीचा फेकला होता गोलंदाज तेजसने, परंतु अमरच्या बॅटिंग लाईनने त्याला चौकारात कन्वर्ट केलं. चांगला फटका यावेळी मात्र अगदी बॉल वाऱ्याच्या विरुद्ध दिशेत. जीवदान कोणाला दिलंय हे विसरून चालणार नाही, कारण क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सातत्यपूर्ण सांगतो चुकीला माफी नाही. कारण आता तुम्ही फलंदाजासाठी संधी निर्माण केली आहे. ज्याच्या बॅटमधून खरं म्हणायला गेलं तर धावा रोखल्या जात होत्या, त्या रोहिदासच्या बॅटला धार करण्याचं काम तुम्ही आता केलंय. म्हणजे इथे फार मोठी चुकी मैदानात होऊ शकते. हा फटका टॅपिंग क्रिकेट. पुन्हा एकदा या बॅटरने वाईड बॉल साठी प्रयत्न केले होते, जिथे छेडण्याचा प्रयत्न केला, कारण इथे सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने 4 बॉलचा खेळ तेजसचा संपलाय. विचार करतोय आपण 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लोअर फुलटॉस, त्याच्यावरती परिणामकारक फटका आला नाहीये, परंतु सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. पुन्हा एकदा आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यशाचे शिखरे गाठायचे असेल तर मैदानात तुम्हाला संयम तितकाच पाळावा लागतो. त्यानंतर परिस्थितीनुसार बॅटिंग लाईन वरती रौद्र रूप आणावं लागतं, परंतु या ठिकाणी मात्र एक संयमी खेळ चालू आहे सावले टीमचा. चांगला फटका. इथे आणखी एक दैदिप्यमान फटका पाहायला मिळतोय. अमरच्या बॅट मधून येतोय फाईन आणि स्क्वेअर मधून चौकार. 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 11ची सरासरी प्रति षटक राखली गेली आहे. पहिल्या षटकात अवघ्या 7 आल्या होत्या, परंतु तेजसचं षटक या ठिकाणी महागडं ठरलंय.
चांगला फटका यावेळी आपण पाहतो इथे मात्र बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. येतोय बिग सिक्सर. अगदी चांगले बाट एक मी म्हटलं होतं की झेल तुम्ही कोणाचा सोडलाय त्या प्रश्नाचं उत्तर रोहिदासने आपल्या बॅटमधून जरूर दाखवून दिलंय. कारण याच रोहिदासला दिलं गेलेलं जीवदान आता पत्त्यावरती पडत आहे. कारण ज्या रोहिदासने आतापर्यंत 6 बॉलचा सामना केला, 7 धावा संघासाठी कमवल्या होत्या, परंतु आता 7व्या बॉलवरती त्याने ठोकलाय खणखणीत दणदणीत षटकार. बिग ब्लास्ट. मोहित गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. धावा संख्या मात्र 28 या आकड्यावरती. चांगला ट्रो दिलाय. अगदी मी तर म्हणेल बॅट चांगल्या प्रकारे यूज करत असताना बुद्धी चातुर्याचा खेळ सध्या मैदानात दाखवतोय तो मात्र रोहिदास हा बॅटर ज्याच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत आणखी एक दर्जेदार फटका चौकार. चांगली रणनीती आपण पाहतोय. 32 धावा धावपलकावरती काय स्पेल आता लावतं नितीन या गोलंदाजाने. जिथे मात्र रोखलं होतं सावले टीमला, परंतु आता यावेळी सावले टीम सध्या रोखण्याच्या भूमिकेत पाहायला मिळत नाहीये. अमर आणि रोहिदासने पहिलं षटक जाऊन दिलं आणि तदनंतर मात्र येणाऱ्या या गोलंदाजांवरती आक्रमण जरूर चढवलंय. त्या आक्रमणाचं प्रतिउत्तर मात्र चौकार षटकारांच्या आतिषबाजीने मैदानात दिलं जात आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोलारा यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2026 आपण अनुभवतोय. मोहितचा नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा रोहिदास हा बॅटर. चांगला फटका यावेळी डीप मिड विकेटचा खेळाडू आणि याच्यात संघर्ष चालू आहे आणि इथे मात्र दुसरी धाव कन्वर्ट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. 34 धाव संख्येचा पल्ला अद्यापपर्यंत पाहायला मिळतोय. नेवाली टीम आपण आला असेल तर त्वरित आपण आयोजकांशी संपर्क साधा. आणखी एक चांगला फटका. दर्दनाक खौफनाक काय घडलं मैदानावरती. ज्याने झेल ड्रॉप केलाय ना तो सध्या डोक्याला हात जरूर लावत असेल. दोन झेल ड्रॉप झाले होते. एक अमरला जीवदान एक रोहिदासला जीवदान. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 40 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज मोहितचे. नाव सुंदर आहे मोहित, परंतु तमाम क्रीडा रसिकांना तुम्हाला मोहित करायचंय. असं असताना बॅटर तुमच्या गोलंदाजीला मोहित करतोय. चांगला बॉल. इथे कीपरने केलेली चुकी. जबरदस्त मोठी चुकी. आणखी एक झेल ड्रॉप झालाय. अद्यापपर्यंत आपण पाहतोय तिसरा झेल ड्रॉप होतोय. चांगला फटका यावेळी मात्र स्टेट ड्राईव्ह पंचांच्या डोक्यावरून आणि इथे आलाय षटकार. तेजसला या षटकासाठी ट्राय केलं, त्या फटक्यासाठी ट्राय केला, झेलसाठी ते मान्य करू शकतो, परंतु सध्या मी तर म्हणेल नितीन याला कॅच कॅरी करणं फार गरजेचं होतं. षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळ आहे. टोटल मात्र जाऊन पोहोचले 46 या आकड्यावरती. सेहेचाळीस धावा अद्याप धावपळकावरती लागल्या गेल्या.
चौथं षटक यावेळी प्रगती पथावरती येत आहे. मोहितची गोलंदाजी सध्या महागात ठरली आहे. सचिन गोलंदाजीला आहे. काय घडलंय मैदानात ते पाहणं फार गरजेचं आहे. इथे मात्र परतावं लागेल अमर या बॅटरला. पहिला ब्रेक थ्रू ज्याच्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागलाय तो मात्र गोल्डन स्टार दैवले टीमला आणि सचिन नावाच्या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती अमर दुलेला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. ज्या अमरच्या बॅटमधून 2 दैदिप्यमान चौकार आले होते. एका बॉलवरती 3 धावा. इथे आणखी एक विकेट पाहायला मिळते. जसे मैदानात गेले तसे अमरला सांगून आले तू चल मैं आया आणि त्याच परिस्थितीत मात्र इथे फलंदाज होतोय बाद. दुसरी विकेट परतीचा प्रवास करताना दिसून येते. फलंदाज आपण पाहतोय ओमकार परतलाय. आता त्याची जागा घेण्यासाठी कैलास. डीप एक्स्ट्राचा खेळाडू बॉल खाली येईल. सिंगल कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 47 या आकड्यावरती. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. पॉइंट रिझनला स्वीप केलाय बॉलला. चांगली फिल्डिंग यावेळी आपण पाहतोय. उचलणार फेक करणार तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाल्यात. जबरदस्त फिल्डिंग यावेळी मी म्हणेल आणि या 2 धावींच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहे 49 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला तर या इनिंग साठी आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. समोर आपण पाहतोय रोहिदास नावाचं हे वादळ अजूनही मैदानावरती आहे. हा चांगला फटका आखिर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेत. या 3 धावा कंप्लीट होतील. 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावीच्या मदतीने 51 धावा धावफलकावरती लागल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. डॉट बॉल यावेळी आपण पाहतोय 51 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी अर्थातच आता सावले टीमला विजय संपादन करायचा असेल तर पोहोचावं लागेल श्रीलंकेत 52 आकडा घेऊन.
अमर आपण पाहतोय गोलंदाजीला सज्ज आहे. सलामीची जोडी मैदानात पाहतोय. 52 धाव संख्येचं टार्गेट सध्या सेट केलं गेलंय. सलामीची जोडी मैदानात तेजस आणि नितीन. पहिला बॉल अमर धुलेचा. शॉर्ट पिच बॉल त्याला दिले दिशा. क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि परतावा लागेल तेजस या बॅटरला. गोल्डन विकेट सध्या मी तर म्हणेल पहिलाच शिकार जाळ्यात अडकलाय. फार चांगले प्रयत्न कैलासच्या माध्यमातून फिल्डिंग साठी जबरदस्त एफर्ट लावले आणि यावेळी मात्र परतावा लागलाय तेजस या बॅटरला. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन घडवणारा गोलंदाज अमर पाहायला मिळालाय. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग म्हणावे लागेल. वन डाऊनच्या विकेट वरती बॅटर मोहित. चांगला फटका मोहितच्या बॅट मधून सुद्धा आणि मोहित सुद्धा कैलास थ्रू परतलायत. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. लॉंगॉनला कैलास धावत आले ते. लॉंगापूरहून पहिल्या विकेटचं पतन करत असताना परतावा लागला तेजसला. दुसऱ्या विकेटसाठी वन डाऊन वरती प्राप्त झाला तो मात्र विकेट मोहित याचा जो लॉंगापूरती क्रिएट केला आणि कैलासच फिल्डिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय. ऑन ट्रिक बॉल सध्या मैदानावरती. दोन महत्वपूर्ण विकेट परतीचा प्रवास करताना दिसून आल्यात आणि तिसऱ्या विकेटसाठी अमर सज्ज झालाय. परंतु तिसऱ्या विकेटवरती सध्या बॅटर मैदानात कोण जात आहे ते पाहूयात. सचिन ज्याने एक दर्जेदार गोलंदाजी शेवटच्या क्षणाला मैदानात प्रस्थापित केली. अवघ्या तुटपुंज धाव संख्येला रोखलं होतं ते मात्र सावले टीमच्या. परंतु यावेळी मात्र मी तर म्हणायला आता सचिन आहे आणि इथे ऑन ट्रिक बॉल. गोलंदाज अमर पुन्हा एकदा तयार. वाईडचा इशारा. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. करामतीवरती नजाकत, चमत्कारावरती केला जाणारा नमस्कार अगदी आपण पाहतोय मैदानात. कारण असं वाटलं होतं अपील तंत्र लावली अपील पाहायला मिळाली आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा. धावसंख्येचा श्री गणेशा. चांगला फटका. यावेळी मात्र फटके खेळण्याची मजा काय औरच पाहायला मिळते. हा बॉल मात्र थांबत नाहीये. जाईल वन बाउन्स डीप मिड विकेट रिजन. चौकार. चौकाराच्या मदतीने मात्र 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत विचार करायला गेलं तर प्रतिषटक 13 ची सरासरी राखायची आहे ती मात्र गोल्डन स्टार दैवली टीमला. अमर धुलेने मैदानात रणनीती आखली आहे जरूर, परंतु बॉलला जज करत असताना थोडीशी चुकी सचिन बॅटरकडून पाहायला मिळाली आहे. टप्पा घेतल्याच्या नंतर बॅट फिरवली जरूर, परंतु बॅट अगदी हवेत पाहायला मिळाली आहे. सरळरित्या कीपरकडे हा बॉल रवाना झालाय. साचेबद्ध यावेळी मात्र तंत्र आखलं गेलंय. इथे सुद्धा विकेटचं पतन. ओव्हर हॅट्रिक जरूर कंप्लीट झाले अमर धुलेचे, कारण अद्यापर्यंत 3 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. 3 झेल आले होते आणि इथे शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे अमर धुलेचा. धावसंख्या मात्र 5 या आकड्यावरती.
लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चला जरा स्पीडअप करा, अजून बराच वेळ बाकी आहे. आणखी एक विकेट. 4 विकेटचं पतन सध्या मैदानात पाहायला मिळतंय. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावल्या 5 या आकड्यावरती. चांगला फटका नितीनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका सिंगल वरती समाधान व्यक्त केलंय. 6 धावा धावफलकावरती. दरम्यान आपण पाहतोय एकीकडे अर्थातच केटीसी लाईव्ह जे आता सध्या तरी पाहायला गेलं तर या ठिकाणी या स्पर्धांना कव्हर करतंय. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. ओमकार आपण पाहतोय सध्या गोलंदाजीला आहे. प्रयत्न चांगले केले जात आहेत. डॉट बॉलची सांगत आहे. समीकरण आता बदललंय. सध्या गोल्डन स्टार दैवलीला व्हायचं होतं, विजयी पताका झळकवायचं होतं, परंतु या ठिकाणी आता सध्या चुकीची बॅटिंग लाईन मैदानात आली. गोलंदाज अमर दुलेने केलेलं कार्य 4 विकेटचं पतन अगदी सावली टीमच्या पत्त्यावरती. फार चांगला स्पेल ओमकारच्या माध्यमातून. आता विजयापासून फार दूरवरचा प्रवास करावा लागतोय गोल्डन स्टार दैवली टीमला. इथे सुद्धा आले विकेट. विकेट नंबर 5 बॅक टू डगआउट. अगदी मी तर म्हणायला 5व्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. परंतु आता 12 बॉल मध्ये मोठा संघर्ष करावा लागेल, कारण धावत संख्या जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावरती. मनोजची कमतरता हेच, यात काही शंका नाहीये.
चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय, दिशा दिली आहे यावेळी मात्र येथील 4 धावा. जाऊया मॅच कडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय परिस्थिती थोडी नाजूक जरूर गोल्डन स्टार दैवली टीमची. आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. टोटल मात्र जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. सामना अटीतटीचा जरूर होता, परंतु त्या सामन्यावरती आता मोहर उमटवण्याचा प्रयत्न केला जातोय. काहीशी औपचारिकता शिल्लक असेल, परंतु या ठिकाणी मोठा फटका आहे. सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. सिंगल कंप्लीट होईल. प्रयत्न केले जात आहेत, परंतु आता प्रयत्नांना यश येणं थांबलाय. खरं सांगायचं झालं तर ज्या 2 षटकांमध्ये प्रयत्न व्हायला पाहिजे तिथे सातत्यपूर्ण विकेट आल्या आणि तीच गोल्डन स्टार दैवलीच्या पराभवाचं सगळ्यात मोठी कारण मीमांसा घडू शकते. परंतु यावेळी अजूनही या षटकाचा विचार करायला गेलं तर 2 बॉल शिल्लक आहेत. प्रथमेश गोलंदाजी करतोय. चांगला फटका कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल टिप एक्स्ट्राचा खेळाडू बॉल खाली येईल, उचलेल, फेक करेल. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाले. एक्का दुक्काने कामं होणार नाही आहेत. हा निर्णायक बॉल आहे. इथे जर मोठा फटका आला तर मात्र पुढच्या ओव्हरमध्ये या सामन्याला जिंकण्याची तयारी दाखवावी लागेल. यात दाखवू शकतात ते मात्र दैवली टीम. फटका उचलला जातोय, परंतु इथे मात्र डॉटची संगता होतीये. सिंगल कंप्लीट होईल आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकते आहे. जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 17 या आकड्यावरती. 52 धाव संख्येचा तो पाठलाग. म्हणजे आतापर्यंत आपण पाहतो येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 35 धाव संख्येची आवश्यकता आहे. सतरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 बॉल आणि 35 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे मी तर म्हणेल 6 बॉलवरती 6 मोठे फटके. या बॅटरने जर हे 6 षटकार ठोकले तो मनोज पवार यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयांचे कॅश प्राइज. 6 षटकार ठोकले तर या बॅटरसाठी मनोज पवारेकडून 11,000 रुपयांचं कॅश प्राइज. सामन्यात आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकारांची गरज होती. 35 धाव संख्येची आवश्यकता होती, परंतु पहिलाच बॉल इथे गोलंदाज जितेंद्रने डॉट केलाय. चला नेवाली टीम आपली टीम घेऊन या. कॅप्टन पाठवा त्वरित. चांगला फटका यावेळी मात्र इथे सुद्धा आले विकेट. इथे सुद्धा विकेट पाहायला मिळते.
इथे सुद्धा सिंगल धावेचा फटका पाहायला मिळतोय. सामन्यात केवळ औपचारिकता शिल्लक आहे. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत या मॅच साठी. आणखी एक चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. इथे मात्र बॉल जाईल 4 धावेसाठी चौकारात. देर आहे दुरुस्त, परंतु इथे मोठे फटके येऊन सध्या समीकरण मात्र बदलत आहे. पाचवा बॉल यावेळी आपण पाहतोय गोलंदाज जितेंद्रचा. आणखी एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळतीये. आतापर्यंत 9 विकेटचं पतन गोल्डन स्टार दैवलीचं पाहायला मिळतंय. मनोजची इच्छा होती सगळ्यांना बॅटिंग मिळावी. हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि दरम्यान आपण पाहतोय चला जाऊयात आपण या ठिकाणी आजच्या पहिल्या दिवसातली क्वालिफायची मॅच. अर्थातच नेवाले आणि त्याच्या विरोधात सावले टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉस करण्यासाठी या. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. या सामन्याचा हिरो ठरलाय अमर दुले, मॅन ऑफ द मॅच. अमर दुले ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला आणि त्वरित टॉस करून घ्या नेवाले टीम आणि त्याच्या विरोधात सावले टीम. विलंब करू नका आपण. चला टॉस जिंकला नेवाली टीम. फिल्डिंग सेट करा. 3 ओव्हरची मॅच आहे आणि सावले टीम आपले बॅटर त्वरित पाठवा.
चला लवकरात लवकर. जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करा दोन्ही टीमचं. आपण पाहतोय या ठिकाणी नेवाल आणि त्याच्या विरोधात सावले टीम आणि संघर्ष चेक झाला. पहिलाच बॉल नोच्या परिस्थितीत पाहायला मिळाला आहे आणि नो यावेळी या बॉलचा विचार करायला गेला तर एक आक्रमकता जरूर होती. पहिला बॉल नोच्या स्वरूपात आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात एकीकडे अमर आणि रोहिदास ही जोडी मैदानात आहे तर गोलंदाजीला नेवाली टीम कडून गोलंदाज प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल चुकीचा आला होता. फ्री हिट. फार चांगली गोलंदाजी. कमबॅक करण्याचा प्रयत्न. सिंगल धावसंख्येने आपण पाहतोय श्री गणेशा नो बॉलच्या मदतीने मैदानावरती प्रदीपने केलाय जरूर. अमर पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती. प्रयत्न करावे लागणार आहेत कारण 3 षटकांचा हा सामना आणि शॉर्ट टर्म क्रिकेटला इन्व्हाइट करतोय आपण. चांगला फटका. यावेळी मात्र लॉंग ऑफ कडे अशोक बॉल कली तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे.
सिंगलच्या मदतीने कैशा 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. गावदेवी क्रिकेट संघ कोलारे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 आपण पाहतोय. अर्थातच केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून एक बळी मोठी स्पर्धा अर्थातच केटीसीच्या घरेलू मैदानावरती सुद्धा पाहायला मिळते. मकर संक्रांत चषक 2026 वाकस 11 आणि आजचा फायनल डे सुद्धा आपण अनुभवतोय जिथे मॅच रंगली गेले. अर्थातच JK शेलू आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली. परंतु या मॅचकडे आपलं लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग उचलणार फेक करणार तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 4 या आकड्यावरती. समीकरण आपण बदलत आहे. अर्थातच प्रदीप हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी मैदानात करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला फटका वाट बॅटिंग तलवार जरूर चालवल्या परंतु डीप एक्स्ट्राला बॉल ट्रॅव्हल होतोय. रोहिदासच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत ते अद्यापपर्यंत 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्येचा पल्ला अद्यापपर्यंत गाठला गेलाय. आता झाली मॅच. आता काय वर्षाचा दिवस खराब गेला हो. 8 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. जरा दोन्ही टीमला विनंती आहे स्पीडअप करा आपण. गावदेवी क्रिकेट संघ कोल्हारे आयोजित सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2026 एक भव्य दिव्य स्पर्धा डेच्या स्वरूपात. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी लॉंग स्टॉप रिझन कडे बॉलला ट्रॅव्हल केला जात आहे. 3 क्षेत्ररक्षक बॉल प्रयत्न थांबतायत परंतु शर्यत मात्र जिंकली ती बॉलने आणि इथे आलाय दणदणीत चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 12 या आकड्यावरती. आपण पाहतोय चांगली रणनीती आखली गेली आता बॅटर अमरच्या रोहिदासच्या बॅट मधून. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकामधला. चांगला फटका यावेळी अलॉंग दी कार्पेट बॉलला ट्रॅव्हल केलाय. डीप मिड विकेटला बॉल रवाना होईल आणि इथे येतील आणखी 4 धावा आणि यावेळी रोहिदासच्या बॅट मधून चौकार हॅट्रिक होती कंप्लीट. 4 धाव्यांच्या मदतीने मात्र पहिला षटक संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 16 आकड्यावरती. निर्णायक क्षणी बॅटिंग आली आहे. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश सध्या परंतु व्हाईट बॉलचा मारा सध्या या ठिकाणी केला जातोय. व्हाईटच्या मदतीने एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती आपण अनुभवतोय. धावसंख्या मात्र 17 आकड्यावरती. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अफलातून. मोठा अटॅकिंग पॉवर
दांडी गुल केली आहे सध्या तरी पाहायला गेलं तर. पहिला बॉल वाईट आल्याच्या नंतर एक वादळापूर्वीची शांतता प्रस्थापित केली की काय प्रकाश आहे आणि तदनंतर आलेली ही विकेट बरंच काही सांगून जाते. अमर दुलेला परतावा लागलाय यावेळी. येथे विकेट आली आहे. विकेटच्या मदतीने आपण पाहतोय 17 धावा या धावपळकावरती अद्याप लागल्या गेलेल्या आहेत. चांगला फटका यावेळी मात्र येतोय तो बॅटर ओमकारच्या बॅट मधून. कणकर नेतृत्वाची चुणूक पहिल्या सामन्यामध्ये जरूर दिली होती ओमकारने आणि यावेळी मात्र कार्यसिद्धीस नेतोय. इथे मोठा स्ट्रोक ओमकारच्या बॅट मधून आलाय. षटकार, षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळी. आपण पाहतोय आक्रमकता होती. हा बॉल डॉट आहे ना ऑफिशियल? ओके, हा डॉट येईल. चांगली बॅटिंग लाईन अवतरली होती. खरं म्हणायला गेलं तर बॅटर आपण पाहतोय ओमकार सध्या बॅटिंग वरती आहे. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण क्रिकेटमध्ये डॉट बॉल टिकवणं फार जिकरीचं असतं, परंतु षटकार खाऊन कमबॅक जरूर आलाय. अजूनही या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. फटका उचलण्याचा प्रयत्न यावेळी मिस फील्ड पाहायला मिळतीये. बॉल गोलीच्या वेगाने जातोय. डबलला मात्र कन्वर्ट केला गेलाय. सिंगल सुद्धा या ठिकाणी द्यायची नव्हती, तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटकातला हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. 25 धावा अद्याप पर्यंत धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगला फटका यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आणि कोणतीही चुकी करत नाहीये. पकडली जाते झेल आणि संपलाय आता या मॅच मधला ओमकारच्या बॅटिंगचा खेळ. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 25 धावा या धावपळकावरती लागल्यात. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील कैलास.
धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक गोलंदाज गणेश. चला स्पीडअप करा दोन्ही टीम, कारण आता 5 वाजून गेलेले आहेत. थोड्याच वेळात अंधार पसरेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. गणेश गोलंदाजीवरती. समोर बॅटर रोहिदास. धावत संख्या आपण पाहतोय 25 वरती स्थिरावलेली आहे. हा बॉल सुद्धा आलाय डॉट. इथे डॉटची रणनीती पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल आपण पाहतोय. सामन्यात एक कलाटणी जरूर पाहायला मिळते. सगळ्या मॅच कडे अर्थातच या ठिकाणी संघर्ष जरूर चालू आहे. जबरदस्त फायटिंग. चांगला फटका. यावेळी मात्र आणखी एक विकेट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. मोठमोठे फटके रोखले गेलेत सावल्या टीमचे. 25 धावा. मागच्या 4 बॉल पासून एकही धाव धावफलकावरती नाहीये. सागर न्यू बॅटर. नेवालीने टॉस जिंकून स्वीकारलेली फिल्डिंग पथ्यावर जरूर पडते. आधीच जागा बनवली आणि या ठिकाणी सिंगल मात्र कंप्लीट झाल्या. जागा बनवत असताना मात्र एक उत्तम गोलंदाजी पाहायला मिळाली. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट 2 बॉल शिल्लक आहेत. इथे मात्र आणखी एक डॉट पाहतोय. फार चांगला स्पेल सध्या गणेशच्या माध्यमातून मैदानावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग.
इथे मात्र धावसंख्येला रोखला गेलाय. विजयासाठी आता 27 धावसंख्येची गरज आहे. 27 धावसंख्येची गरज आहे. चला सावले टीम फिल्डिंग सेट करा आपण. चला बॅटर आपण मैदानात. सलामीची जोडी मैदानात रोहिदास आणि किरण. त्याच्या समवेत आता गोलंदाजीला अमर. टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केला गेलाय. अर्थातच आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्या होत्या 26. विजयासाठी आता 27 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल आणि 27 ची आवश्यकता. पहिला बॉल या ठिकाणी येतोय अमर दुलेच्या माध्यमातून. लावडले अपेल. पहिलाच बॉल डॉट आलाय अमर दुल्लेचा. समीकरण बदलतंय. ते आपण पाहतोय जसा सामना प्रेक्षकांना पाहिजे होता तसा मात्र भेटीला जरूर येतोय. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा हा श्री गणेशा गावदेवी क्रिकेट संघ कोल्हारे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 आणि पहिला दिवसाचा हा क्वार्टर फायनलचा राऊंड या स्पर्धेतला क्वालिफायचे मॅच जो जिंकेल त्याचा प्रवास या ट्रॉफीकडे पाहायला मिळेल. अगदी जो हरेल त्याला मात्र परतीचा प्रवास करायला लागेल या स्पर्धेतून. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अफलातून मॅच चालू आहे. काटेकी टक्कर.
खरं म्हणायला गेलं तर असं वाटलं होतं की शेवटच्या षटकात जशा धावा रोखल्या गेल्या होत्या ना सावले टीमच्या, परंतु या ठिकाणी मात्र प्रयत्न अमर दुलेचा तोच चालू आहे. इथे सुद्धा पकडले जाते झेल. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. पहिला हादरा लागलाय टीम नेवालेला. जबरदस्त मोठा हादरा असेल. फलंदाजा किरणची आपण पाहतोय परतीचा प्रवास करेल. पहिला झटका लागलाय टीम नेवालेला. न्यू बॅटर प्रदीप आता मैदानात रवाना होतील. जाऊया मॅच कडे. अर्थातच पहिल्या षटकाचा केल्या ठिकाणी चालू आहे. एक धाव धावपळकावरती, एका विकेटचं नुकसान. 4 बॉल संपलेत. समोर प्रदीप नावाचा हा बॅटर आहे. चांगला फटका, परंतु पक्षी जाळ्यात अडकला जातोय. प्रदीपला सुद्धा परतीचे वेध लागली आणि या क्षणी मात्र दुसरी विकेट. मिलिंदनी काम तमाम केलाय. दुसऱ्या विकेटला सुद्धा परतीचा प्रवास करायला लागतोय. जसे गेले मैदानात तसा परतीचा प्रवास सुरू झाला. सातत्यपूर्ण अमरची गोलंदाजी मैदानात चुरस निर्माण करते. जमेची बाजू. एक धाव धावपलकावरती आहे. 27 धाव संख्येचा टार्गेट. शेवटचा बॉल अमर दुलेचा या गोलंदाजीचा. प्रकाश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात रवाना होतील. दांडी 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 गोल. त्रिफलाची आणि परतावा लागेल प्रकाशला सुद्धा या मॅच मधून. जबरदस्त मोठे हादरे आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अमर दुलेचं. मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा मला वाटते 4 विकेट ओव्हर हॅट्रिक साधली होती. ती ओव्हर हॅट्रिक इथे कंप्लीट न होता स्वतःची हॅट्रिक मात्र नोंदवली आहे आणि 3 विकेटचं पतन अमर दुलेने आज मैदानात केलाय. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ तिसरा सामना अमर दुले मैदानात खेळतोय आणि त्या अनुषंगाने पहिली मॅच जर सोडली तर आतापर्यंत या 7 विकेट त्याच्या नावावरती जरूर कोरल्या गेल्या दुसऱ्या मॅच मधून. पहिला षटक या ठिकाणी संपलाय. जबरदस्त गोलंदाजी यावेळी पाहायला मिळाली आहे. दीपक न्यू बॅटर मैदानात दाखल होतील, परंतु अजूनही मैदानावरती रोहिदास नावाचा हा बॅटर आहे. त्याच्यासाठी संधी निर्माण केली जाते, परंतु ओमकार गोलंदाजीला आहे. चांगला बॉल, वाटा बॉलिंग अटॅक. ओमकारने केलेले प्रयत्न, एफर्ट सावले टीमच्या आज मैदानात जरूर प्रस्थापित झालेत. हे समीकरण आहे क्रिकेट मधलं. क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. परंतु यावेळी मात्र कोण जिंकेल आणि कोण हरेल. आणखी एक डॉट, राईट हँड ब्लॉकल. जबरदस्त यॉर्कर लेट हाताळली जाते. वाईट यॉर्कर जबर पाहायला मिळालाय. इथे मात्र सातत्यपूर्ण डॉट बॉल. जे समीकरण मागच्या इनिंग मध्ये गोलंदाज गणेशने हाताळलं होतं त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या मैदानात प्रस्थापित केली जाते. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. ऑन साइडला फटका लगावलाय, परंतु सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 2 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. अजूनही येणारे 9 बॉल आणि 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. निर्णायक क्षणी गोलंदाजी चालू आहे. फार महत्वपूर्ण बॉल, त्याच्यानंतर आपण पाहतोय फार महत्वपूर्ण विकेट.
दोन्हीकडे सामना अजूनही बॅलन्स आहे. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाणार यात कोणती शंका नाहीये. इथे सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अफलातून मॅच होते. जरा सामना आवडला असेल तर दोनही टीम जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यासाठी. अर्थातच एक दैदिप्यमान सोहळा आहे. चांगला फटका. यावेळी मात्र आणखी एक विकेट जाते. फार चांगला संघर्ष सध्या चालू आहे मैदानात. ओमकारला थोडंफार वाटलं होतं की आता षटकारात बॉल चौकारात कन्वर्ट होईल, परंतु फिल्डर मात्र तैनात होता आणि त्याने काम तमाम जरूर केलंय. इथे आणखी एक विकेट जाते. विकेट नंबर 4 बॅक टू डगआउट. चौथा हादरा लागलाय तो मात्र टीम नेवालेला. चौथा हादरा लागला जातोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. रोशन 3 धावा धावफलकावरती आहेत. अफलातून मॅच आहे. जबरदस्त 27 धावा संख्येचा टार्गेट. काय डिफेंड गेम चालू आहे सध्या मैदानावरती. या क्षणी मात्र चांगले प्रयत्न, परंतु आलाय चौकार. शेवटच्या क्षणी मात्र या बॉलवर चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 6 बॉल आणि गरज असेल ते आता मात्र 20 धावा संख्येची. कैलास गोलंदाजी मार्कवर. सहा बॉल आणि 20 धावा संख्येची गरज असताना यावेळी मात्र परतावा लागलाय या बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. ऐन मोक्याच्या वेळी आता वाजली गेलेली घंटा आपण पाहतोय. अगदी मी तर म्हणेल समीकरण चुकलं नेवाली टीमचं. सातत्यपूर्ण केली जाणारी बॅटिंग मात्र टिकवता आली नाहीये आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी विकेटच्या स्वरूपात विकेट पाहतोय. चांगला बॉल. यावेळी मात्र डॉट बॉलची संगता केली जाते. सचिन न्यू बॅटर मैदानात. यावेळी आपण पाहतोय निर्णायक बॉल कडे जाऊयात. हा चांगला फटका आहे. मी म्हटलं होतं निर्णायक बॉल. मिलिंद बॉल खाली आलेत आणि इथे टिपलाय झेल. आता मात्र या मॅच मध्ये अक्षरशः मी तर म्हणेल नेवाली टीमचा खेळ संपवलाय, कारण इथे सांगायचं तात्पर्य एकच आहे. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि गरज येते मात्र 20 धावा संख्येची. मी मगाच्याच बॉलवरती म्हटलं होतं की निर्णायक बॉल आहे. प्रयत्न चांगला होता या बॅटरचा, परंतु परतावा लागलाय. आता 3 बॉल आणि 20 धावा संख्येची आवश्यकता आहे. काय मॅच झालाय मित्रांनो. बऱ्याच जणांना वाटलं होतं की यावेळी शेवटचं षटक जेव्हा नेवाली टीमने मैदानात फेकलं त्यावेळी असं वाटलं होतं की इथे परतावा लागेल. ते मात्र सावले टीमला
परंतु घडला आता मैदानात वेगळाच. काय स्पेल हाताळलाय अमर दुलेने. तदनंतर आलेला ओमकार शेवटच्या बॉलवरती चौकार खर्च केला, परंतु त्याच्यावरती आता 4 लावले जात आहेत मैदानात. कैलास नावाचा गोलंदाज वादळी आणि स्फोटक गोलंदाजी करताना दिसून आला. 3 बॉलमध्ये 2 विकेट नोंदवत एकही धाव खर्च केली नाही आहे. म्हणजे आता या सामन्यावरची जी पकड होती ती मजबूत केली आहे कैलास या गोलंदाजाने. आणखी एक डॉट बॉल. पंचांकडे अपील तंत्राचा वापर करून तो बॅटच्या खालून बॉल जातोय. त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर एक निरीक्षणात्मक कामगिरी. आता सामना मात्र पकड मजबूत, अगदी जो सामना सैल होता त्याच्यावरती पकड मजबूत केली जाते ती गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. फटका सजवण्याचा प्रयत्न, इथे मात्र सिंगल कंप्लीट होईल. यावेळी जर पाहायला गेलं तर अगदी आता सामना संपूर्णपणे क्लोज होता, त्याला ओपन केला जात आहे गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. सामना एकतर्फी आता पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे, औपचारिकता शिल्लक या सामन्यातली. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच अँड डे. जीवाचा आकांत जरूर मैदानावरती केलाय. सावले टीम या ठिकाणी विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. नेवाली टीम आपलं गोड गोड कौतुक, या स्पर्धेत सहभाग नोंदवला. वेल प्लेड. आणि नो डाऊट या सामन्याचा हिरो, ज्याने मात्र एक चांगली गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण 3 विकेट परतीचा प्रवास करायला लावलाय, अमर दुलेटरला पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच.